नमस्कार, मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज माझी पेशंट रोहिणी आणि तिचे पती विद्यासागर तेलंगे आपल्या नगरच्या अहिल्यानगर सेंटरला आलेले आहेत आणि रोहिणीचा प्रवास आपण तिच्याच शब्दातनं जाणून घेऊयात. तर रोहिणी, तुझ्या लग्नाला किती वर्ष झालते? माझ्या लग्नाला आता 14व वर्ष चालू आहे. 14 वर्ष हो. पूर्ण झाले रोहिणी. एक रामाचा जसा वनवास तसा रोहिणी आणि विद्यासागर यांच्या आयुष्यातला वनवास होता. तर रोहिणी, म्हणजे तू आपल्याकडे दुर्वांकूर आयुर्वेद मध्ये येण्यापूर्वी म्हणजे काय काय ट्रीटमेंट झालेल्या आहेत तुझ्या आणि कुठे झाल्यात त्या? पुण्यामध्ये पण बरेचसे डॉक्टर होते जिथे आम्ही ट्रीटमेंट केली. समोर बघ तू. आणि परत आणखीन गावाकडे उदगीर, लातूर, नांदेड वगैरे अशा ठिकाणी दाखवलं होतं. पण काही आम्हाला यशच आलं नाही. मग दुर्वांकूर आयुर्वेदचं मी भरपूर दिवसापासून युट्यूबवर वगैरे व्हिडिओ बघत होते. पण नगरला असल्यामुळे आम्हाला काही शक्यच नाही झालेलं की इकडे नगरला यायचं, म्हणजे दाखवायचं. असं कधी योगच नाही जुळला. मग वाघोली असं बघत बघत एकदा इन्स्टावर वगैरे बघत बघत कळलं की वाघोलीला मॅडम आल्या. तर मला वाटलं मग एकदा जाऊन भेट देऊन यावी. मग आम्ही ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस फक्त चौकशी करून आलो, तुम्ही नव्हतात. मग ह्या दिवशी मॅडम आहेत म्हणून आम्हाला तिथला स्टॉपनी कळवलं की ह्या दिवशी तुम्ही या. मग तुम्ही ज्या वेळेस होतो त्याच वेळेमध्ये आम्ही आलो. मग तिथून पुढे आमची ट्रीटमेंट चालू झाली. 14 वर्ष म्हणजे थोडा काळ नाहीये, हा भयानक काळ आहे. तर असं एक क्षण असा आला होता तुझ्या आयुष्यात की आता बाळ होईल असं तुला वाटलंच नव्हतं? म्हणजे बाळ राहील असं वाटलं नव्हतं. तर ह्या काळामध्ये काय काय त्रास झाला, म्हणजे तुला असं काय संघर्ष करावा लागला? दवाखाना मी दाखवतच होतो, पण असंच नातेवाईक वगैरे असं जवळचे वगैरे विचारायचे, चौकशी करायची की कुठं दाखवता का, हे दाखवता का. त्याचा भयानक त्रास व्हायचा. भयानक म्हणजे भयानक. हो. आणि रोहिणीचं AMH खूप कमी होतं, 0.4 होतं. 0.4 AMH होतं. आणि अशा केसमध्ये डोनर फॉलिकल म्हणजे दुसऱ्या स्त्रीचं अंड घेऊन, म्हणजे अंडदान घेऊन त्याच्यापासून आपल्याला IVF करावं लागतं. तर डॉक्टरांनी तिला तो सल्ला दिला होता. IVFचा सल्ला रोहिणीने दिला होता. तर तो तुझा प्रवास सांग की म्हणजे IVFचा सल्ला दिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? म्हणजे आता काय हाताशी काही राहिलंच नाहीये. IVFचा सल्ला दिल्यानंतर मला वाटलं की म्हणजे नॅचरली राहणं तर शक्य नाही आणि IVF केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. IVF करण्याची आपली एवढी अशी ऐपत नाही. आर्थिक मानसिक असं कोणतंच सूत्र जुळत नव्हतं की त्या बाबतीत आम्ही पुढचं पाऊल उचलावं जावं, अशी आमची हिंमतच झालेली नव्हती. पण अचानक एके दिवशी व्हिडिओ स्क्रोल करत करत तुमचा व्हिडिओ भेटला. मग म्हणलं इथं जाऊन बघायला काय हरकत आहे. मी कित्येक दिवस भरपूर वर्ष बघत होते मी तुमचे व्हिडिओ, पण ते तुम्ही नगरवरून करत होतात. म्हणजे असं कुठे कुठे शाखा आहेत ते पण माहिती नव्हतं. आणि अचानक युट्यूबच बघत होते मी. युट्यूबवरती कळलं की वाघोलीलाच आल्यात मॅडम. तर मी ह्यांना म्हणलं की आपण जाऊन बघूयात का. हे म्हणले बघ बाबा तुझी तयारी असली तर, कारण का तू तर म्हणतेस आता दाखवायचंच नाही, हेच नाही, आणि परत आणखीन म्हणते ह्या मॅडम कडे जाऊ का. मग बघ तुझ्या मनाची तयारी असली तर मी दाखवतो. आणि जिथं स्त्री बीज दान घेऊन, म्हणजे ते जेनेटिकली गुणसूत्र दुसऱ्याचे असतात, जीन्स आपले नसतात, अशा पेशंटला सुद्धा जर दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये उपचार करून बाळ होतंय, तर मग अजून काय सिद्ध करायचं आयुर्वेदाने? म्हणजे जिथं तुमचं डोनर फॉलिकलचं सुद्धा IVF फेल जाऊ शकतं, अशा ठिकाणी दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये स्वतःचं गुणसूत्राचं बाळ होऊ शकतं. तर विद्यासागर, मी तुम्हाला आता विचारते, ज्या क्षणी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, आता म्हणजे रोहिणीला 6वा महिना चालू आहे, आता तिला मी टाका पण घातलेला आहे, पूर्ण बेडरेस्ट सांगितलेली आहे, पण अशा अवस्थेतही ती अहिल्यानगरवर आज आली आहे. तर ज्या क्षणी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, तो क्षण कसा होता तुमच्या दोघांसाठी? प्रेग्नेन्सी टेस्ट आम्ही केल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला. आम्ही त्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत झोपलेलो नाही. एवढा आनंद झालेला होता. आम्ही दुसऱ्या दिवशी मॅडमला केव्हा भेटावं ही इच्छा झालेली होती. त्यामुळे परत तुम्ही तुमची अपॉइंटमेंट असली आम्ही व्हॉट्सअपला स्टेटसला बघितलं आणि तुमच्याकडे दाखवण्यासाठी आलो.
मग नंतर मॅडमनी फोन केला काल, म्हणजे नगरला येण्यासाठी. तुम्ही बोलवल्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही, कारण विश्वास तुमच्यावर आणि आमचा स्वामीवर विश्वास आहे. आणि जे करतील ते, जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्यामुळे आम्ही त्या विश्वासावर आम्ही तुमच्याकडे आलेलो. हो. आणि तुला काय प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, कसं वाटलं होतं का तो क्षण आपल्या आयुष्यात येईल म्हणून? माझ्या आयुष्यात हा क्षण येईल म्हणून मी आशा सोडून दिलेली होती, पण स्वामी समर्थाच्या कृपेने आणि तुमच्या कृपेनेच आयुष्यात दिवस आलेला आहे, म्हणून आम्ही पुण्याहून नगरला आलो. आणि केंद्र पण आम्हाला असं झालं की तुमच्या हॉस्पिटलच्या जवळ शेजारीच केंद्र आहे. आम्हाला ते अजून इतका बरोबर आनंद वाटला. हो, सगळे आपले पेशंट जातात ना नमस्कार करायला. स्वामी समर्थांचं केंद्रच आपल्या दुर्वांकूर आयुर्वेदच्या शेजारीच आहे, म्हणजे अगदी लागूनच आहे. आणि सर्व हॉस्पिटलचं बांधकामच आपण स्वामी समर्थ केंद्राच्या मदतीने, त्यांच्या सल्ल्यानेच आपण सगळं बांधकाम केलेलं आहे. तर मला वाटतं स्वामींची कृपा ही दुर्वांकूर आयुर्वेदवर नक्कीच आहे आणि त्यांच्या पेशंटला त्याच्यातनं रिझल्ट येतात. आणि आणखीन एक गोष्ट मला आवर्जून सांगायची की ज्यावेळेस हे म्हणले की तुला ठरव, तुला ह्या मॅडम कडे जायचंय का, तर मी 2 चिठ्ठ्या केल्या होत्या. तर त्यात तुमचं नाव निघालं होतं. स्वामीजी फोटो आहे आमच्या घरी, त्याचीच आम्ही सेवा करतो. तर केंद्रात जाण्याच्या अगोदर मी 2 चिठ्ठ्या उधळल्या आणि एक चिठ्ठी घेतली, तर तुमचं नाव आलं, तर शारदा मांडुळे. तर तो माझा एवढा विश्वास असला की मी म्हणलं 1 वर्ष गेला तरी गेला. इतके वर्ष माझ्या आयुष्यातून असेच गेलेले, तर 1 वर्ष गेला तर काय हरकत आहे. म्हणजे देवानेच कदाचित, ईश्वराने आणि स्वामी समर्थानेच मला हे काम करायला पृथ्वीवर पाठवलेलं आहे. कारण माझ्या जीवनाचा प्रचंड संघर्ष आहे आणि त्या संघर्षातनं इथपर्यंत पोहोचले आहे. आणि देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो, हा माझा नक्कीच. आणि मलाही ही अनुभूती खूप वेळा येत असते की जेव्हा संकटाचा समय आहे त्यावेळेस आपल्या मदतीला ईश्वरच येत असतो. तर इतरांना तुम्ही दोघं काय सांगाल, म्हणजे विद्यासागर, जे आज तुमच्या आयुष्यात एक क्षण आलेत आयुर्वेदामुळे, म्हणजे आज खरं तर विद्यासागर रिक्षा चालवतात, आर्थिक परिस्थिती एकदम बेताची आहे आणि आयुर्वेदिक उपचार करणं त्यांना सुद्धा शक्य नव्हतं, पण त्यांनी कुठेतरी श्रद्धा ठेवली. कारण जिथं डोनर फॉलिकलचं IVF 7-8 लाखाशिवाय तर ते झालं नसतं, तिथे त्यांनी आयुर्वेदावर विश्वास ठेवून इकडे आलात. तर तुम्ही इतरांना काय सल्ला द्याल की आयुर्वेदावर म्हणजे खरंच बाळ होतं का? म्हणजे आता तुम्हाला 6वा महिना आहे, म्हणजे अजूनही लोकांना वाटत नाही की रिझल्ट येईल म्हणून, आणि सगळीकडचे फेल झालेले पेशंट आपल्याकडे येतात. काही जणांना असं वाटतं की आयुर्वेदामध्ये कसं आहे, वेळ लागतो. कसं आहे, केमिकलच्या गोळ्यामध्ये कसं फास्ट रिझल्ट येतो आणि आयुर्वेदामध्ये वेळ लागतो. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास कसा आहे, कमी आहे. त्यामुळे कसं आहे, शरीराला इतर आहे ना काही पण त्रास होणार नाही आयुर्वेदिकची ट्रीटमेंट घेतल्यानंतर. खरं सांगायचं म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही चांगलीच आहे शरीराला, आणि आपल्याला पण असं काही तिची त्रास नाहीये. त्यामुळे प्रत्येकाने आयुर्वेदिकचं ट्रीटमेंट घ्यावं. आणि स्वामीच्या कृपेने आम्हाला सर्व काही, म्हणजे आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे दाखवलं त्यावेळेस मार्ग दाखवणारे तेच आहे, सर्व काही तेच आहे. आम्ही त्यांच्यावर पण विश्वास ठेवला आणि तुमच्यावर पण विश्वास ठेवला. त्यामुळे आम्हाला काही आणि एवढं जास्त स्ट्रगल पण नाही करावं लागलं की आता 1 वर्ष जाईल का 2 वर्ष जाईल. 1 वर्षच ठरवलं होता की मी एवढे वर्ष गेलं तर एखादी वर्ष दाखवून बघायला हरकत नाही. आपलं कसं तरी हे आयुष्यभरच आहे आपली आर्थिक अडचण, तर आपण 1 वर्ष दाखवायचं एवढंच ठरवलं होतं. पण तुमच्याकडे 1 वर्ष पण आम्हाला लागलं नाही, कारण का आम्ही आता जून मध्ये एवढं हरलो होतो आर्थिक परिस्थितीमुळं की जुलैमध्ये आम्ही म्हणजे तुम्हाला भेटायलाच नाही आलो. पिरियड्स आले तर एवढं नाराज झाले की मी आता म्हणलं जाऊ दे, आता पुढचे परत. किती महिने लागले रोहिणी तुला उपचारांनी फरक पडायला? आपल्याकडे आल्यानंतर किती महिन्यात 5व्या महिन्यात रिझल्ट आला रोहिणीला, आणि तरी तिचं AMH 0.4 होतं, म्हणजे खूप कमी AMH होतं. आणि इथं म्हणजे मोठे मोठे उपचार सुद्धा फेल जाऊ शकतात. आणि रोहिणी आणि विद्यासागरचं म्हणजे मला स्टाफ सगळे सांगत असतात की अक्षरशः दिवसभर रिक्षा चालवायची आणि मग संध्याकाळी उत्तर बस्ती करायला यायचं. म्हणजे आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती आणि तरी सुद्धा त्यांनी पूर्ण उपचार केले दोघांनीही, आणि त्याच्यामुळे आज त्यांना हा आनंदाचा क्षण आला. म्हणजे मला असं वाटतं की जर आपण मनात इच्छा असेल ना तर देव मार्ग दाखवतो आणि तुमच्या कष्टांना फळ मिळतं. दिवसभर रिक्षा चालवून संध्याकाळी 9-9:30ला ती उत्तर बस्तीला यायची. का तर मग दिवसभराचं पेमेंट आल्यानंतर मग त्यातनं उत्तर बस्ती व्हायचा. म्हणजे हे मला नंतर वेळा तरी तिथं पण आल्यावर माझ्या भावानी वगैरे असं इकडून तिकडून कुठून घेऊन आम्ही म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट हे करायचे.
ते म्हणायचे नसलं तर उद्या द्या. मी म्हणलं नाही, थोडा वेळ थांबते, मग पेमेंट आलं की मग मला आतमध्ये घ्या म्हणायचं. मग हे पण यायचे, मी कधी कधी एकटा यायचे आणि मग नंतर हे यायचे, परत पैशाची मग पेमेंट करून मगच मी आतमध्ये पण जायचे. मला हेच सांगायचं नाही. रुग्णांना की म्हणजे मोठे मोठे म्हणतात की पण जर मनात इच्छा आहे आणि देव बरोबर मार्ग दाखवतो आणि आज आज रिक्षा ड्रायव्हर जरी होतो तरी आज 14 वर्षांनी त्यांना हे सुख मिळालं, तर तू रोहिणी इतरांना काय सांगशील की जे 14 वर्ष म्हणजे रामाचा वनवास मी म्हंटल तुला की आपण आशा सोडून देतो अशा वेळेला? हॉस्पिटलमध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट चालू होती माझी. आता अशी आशा वाटायची की आता राहीलच आपल्याला, येईलच गुण, पण काही ठिकाणी आला पण त्याचा पण असं मिसकॅरेज हे ते, त्याच्यामुळे मला दाखवायची पण हिंमत नव्हती. पण मी देवावर श्रद्धा ठेवूनच मग तुमचं नाव निघाल्यामुळं मी म्हणलं मॅडमवर कसंही भरोसा ठेवायचं, 1 वर्ष थांबायचा असा निर्णय घेतलाच होता. पण जुलैमध्ये परत तो खचला, परत मला स्वामींनी तुमचंच हे दाखवलं, परत तुमच्याकडेच आले मी आणि माझं म्हणजे प्रेग्नन्सी पॉझिटिव्हच आली त्या महिन्यात. आणि तुला गर्भिणी प्राश कसा वाटला आपल्याला किंवा सूर्यप्राश तुम्ही खाल्ला तर आणि ज्या वेळेस माझी आर्थिक परिस्थिती नव्हती ना, म्हणजे असं माझ्या मनाची पण तयारी खचत चालली होती आणि गर्भिणी प्राशच होता माझ्याजवळ, मी तेवढाच चालू ठेवला होता. म्हणजे 1 महिना मी आले होते ना, तर तेवढा गर्भिणी प्राशच शिल्लक होता माझ्याकडे. मी म्हणलं मॅडमने दिलं तर मी हे खाणार आणि पुढच्या महिन्यात जाऊन सांगणार की मॅडम मी ह्या कारणामुळे तुमच्याकडे येऊ शकले नाही. तर मी मॅडमकडे असं हॅपीनेस गेले आणि गुड न्यूजच सांगितली मॅडमला. म्हणजे गर्भिणी प्राशमधनं आपण कन्सिव्ह होऊ शकतो. सूर्यप्राशमधनं कितीतरी रुग्ण आपले असे आहेत की फक्त सखी प्राश खातात, गर्भिणी प्राश खातात, सूर्यप्राश, आणि ते कन्सिव्ह होऊन जातात की ज्यांना 10-12 वर्ष बाळ झालेलं नसतं. आणि हे तुम्हाला रोहिणीच्या बोलण्यातनं पण आता कळालंच असलं आणि तिला आता थांबवावं लागतंय, एवढी भरभरून बोलते ती आपल्याशी. एवढी आनंदी आणि मला वाटत पण नाही की मी पुण्याहून इथं म्हणजे थकलेली आहे काय. नुकतीच पोहोचली आणि ती परत बाईट द्यायला तयार झाली. तर रोहिणी, आपल्याला बाळासह व्हिडिओ घ्यायचा आहे. रोहिणीला तर हो नक्कीच. परत एकदा रोहिणीला अहिल्यानगरला यायचंय आता डिलिव्हरीसाठी आणि तिथे तयारी करत आहे. तर तुमचा असाच प्रवास सुखकर हो भविष्यातला सुद्धा आणि बाळासह, आणि तुझे आत्ताचे 9 महिने व्यवस्थित पार पडो ही स्वामी समर्थ चरणी मी प्रार्थना करते. मला यायला खरं तर भीती वाटत होती की म्हणजे मॅडमनी असं बेड रेट सांगितला, अचानक कसं बोलवल्यात मॅडमनी, पण हे म्हणले अगं काहीतरी म्हणजे मॅडमला पण तुझ्याशी बोलायचंय. मी म्हणलं अनुभव सांगायचं, मी नक्कीच येणार. कारण का माझ्या म्हणजे कुणी ना कुणी ओळखीचं 1-2 तरी बघल ना, आणि त्याला जर काही अडचण असेल त्याच्यातून नक्कीच मॅडमच्या इथं जर आलं ना तर खरंच हे होईल, त्यांचा पूर्ण म्हणजे असं काही प्रॉब्लेम असेल तर ते खरंच जाईल. आणि आपण म्हणतो की फक्त सुशिक्षित लोकच आयुर्वेदाकडे येतात, असं नाहीये. ज्याला आतून वाटतं की मला दुर्वांकूर आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायची किंवा शारदा मॅडमची ट्रीटमेंट घेतात, ते रुग्ण कुठूनही, आणि आता रिक्षामधून दोघं नगरला पोहोचलेले आहे. म्हणजे हॅट्स ऑफ तुम्हाला की म्हणजे किती डॉक्टरांवर पण श्रद्धा आणि विश्वास असावा, किती प्रेम असावं माझ्यावर. तुम्ही कुठेही बोलायला तरी आम्ही येणार, कारण का तुमच्यामुळे आम्हाला हे झालेलं आहे, फरक आलेला आहे, तर आम्ही कधीच विसरणार नाही तुम्हाला. म्हणजे आज रिक्षामधून दोघं नगरपर्यंत पोहोचलेले आहेत, तर तुमच्या दोघांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असंच माझ्यावर तुम्ही प्रेम करत राहा. तुमच्या प्रेमामुळेच माझा हा पुढचा प्रवास किंवा एवढा जो मी महाराष्ट्रात प्रवास करते, तुमच्यासारख्या लोकांच्या विश्वासामुळं, रुग्णांच्या प्रेमामुळेच मला पण देव ताकद देतो आणि एवढं फिरण्याची हिंमत देतो. कारण की प्रवास करून नुसतं थांबायचं नसतं, लगेच मला पेशंट बघायचे असतात. म्हणजे प्रवास करायचा 4 तास 5 तास, लगेच पेशंट बघायचे 8 तास, परत गाडीत बसायचं, परत प्रवास करून स्वतःच्या घरी यायचं. घर सगळे झोपलेले असतात तेव्हा मला घर बघायला मिळतं आणि उजेडाच्या आतच मी परत पुढच्या प्रवासाला लागलेली असते. तर मला अनेक रुग्ण विचारतात की एवढी ताकद तुमच्यात कशी येते मॅडम, तुम्ही एवढा प्रवास कसा करू शकतात? तर मी म्हणते माझ्या रुग्णांची माझ्यावर असणाऱ्या श्रद्धेमुळं आणि देवाने दिलेल्या, ईश्वराने दिलेल्या ताकदीमुळेच मी हे सगळं काम करू शकते. ही ताकद कधी कमीच पडू नये आणि कोणाकोणाला गरज आहे त्याच्यापर्यंत ही ताकद नक्कीच पोहोचावं. तुमच्या मार्फत पोहोचणार आहे. आमच्या मार्फत बरेच जणांना आम्ही सांगितले, ते पण आमच्या गावाकडे लातूर पर्यंत गेले, त्यांनी व्हिडिओ पाहिला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला पण दाखवायचं. मी म्हणाल भविष्यामध्ये लातूर, नांदेड ह्या ठिकाणी पण तुमच्या शाखा हो. आमच्या गावाकडून तेवढे म्हणजे असं जास्त येणार नाहीत,
ज्याला असं जास्त गरज आहे ते कुठं पण येतील, पण भविष्यात तुमच्या लातूर आणि नांदेड या ठिकाणी व्हावं शाखा. रुग्ण म्हणजे महाग आहे, पण बंधत्व आहे, हे उपचारच खूप महाग असतात. पण एवढंच की IVF च्या 3 पट तुम्हाला कमी खर्च लागतो बराच, आपण जर विचार केला. आणि रुग्ण ते फेल गेल्यानंतर आपल्याकडे येतात. परंतु जेव्हा विद्यासागर आणि रोहिणी सारखे पेशंट्स आपण बघतो की रिक्षा चालवणारे रुग्ण देखील दोघंही आपल्याकडे उपचार घेतात, त्यांना बाळ राहतं, तर मग त्यांना राहतं तर आपल्याला का नाही राहू शकत? मनात जिद्द हवी, एवढंच महत्वाचं आहे. जिद्द हवी आणि आयुर्वेदावर विश्वास पण असावा. आणि डॉक्टरवर पण डॉक्टरवर पण असावा. खूप आपल्या मनाची तयारी केली ना तर अर्ध यश तर आपल्याला तिथंच भेटलेलं असतं, असं माझं मत आहे. हो, खरंय. आणि आपण जर खचलो, कोणत्याही विचारात गुंतलो, तर मग आपण पोहोचू शकणार नाही. सगळ्यात महत्वाचं अफर्मेशन, स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं, तरच तुमचे हॅपी हार्मोन्स तयार होतात. आणि हॅपी हार्मोन्स मग रोहिणीच्या आयुष्यामध्ये हा क्षण आलाय, विद्यासागर आणि रोहिणीच्या आयुष्यात. तर विद्यासागर, तुम्ही रोहिणीला खूप साथ दिली, इतर रुग्ण देत नाही, किंवा आज पण तुम्ही तिला घेऊन आलात, होय की नाही? पतीची साथ पत्नीला खूप महत्वाची असते, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल? म्हणजे ते मला बाहेर पण कुठं म्हणजे असं वाघोलीत पण दवाखान्यातच आणायचे, पण थोडा वेळ तरी कुठं असं बाहेर काही दिसलं वगैरे, मला हे घ्यायचं ते नंतर असं करायचे. पण आज म्हणले मॅडमना काहीतरी बोलायचंय आणि तुला घेऊन ये बोलल्यात, मॅडमनी बोलल्यात म्हणल्यावर आपल्याला जायलाच पाहिजे. मॅडमनी फोन केलेला, मॅडम म्हणले रोहिणीला माझा एवढा निरोप सांगा, त्यावर ती लगेच म्हणली मॅडमनी बोलवलं म्हणल्यावर जायलाच पाहिजे. खूप खूप धन्यवाद.